तर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं निधन झालेलं आहे। हिंदुजा रुग्णालयात त्यांचं खरं तर हा निधन झालं आहे। पहाटे 3:02 त्यांनी अखेरचा श्वास घेतलेला आहे। वयाच्या 86व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला। याबाबतचे ताजी अपडेट देण्यासाठी माझा सहकारी चेतन ननावरे आपल्यासोबत थेट हिंदुजा हॉस्पिटलच्या बाहेरून जोडलेला आहे। चेतन, खरं तर आजची सकाळ शिवसेनेसाठी आणि महाराष्ट्रासाठी अत्यंत दुःखदायक आहे। मनोहर जोशी यांचं निधन झालं आहे। काय सध्या त्या ठिकाणची अपडेट आहे? त्यांचं पार्थिव नेमकं अंत्यदर्शनासाठी कुठे ठेवलं जाणार आहे? सविस्तर सांगा याबद्दल। निश्चितच कारण आपण आहोत हिंदुजा रुग्णालयासमोर आणि शिवसेनेचेच नव्हे तर महायुतीचे पहिले मुख्यमंत्री म्हणून मनोहर जोशी यांची ओळख होती आणि आज महायुती जरी असली त्यावेळेच्या युतीमध्ये तब्बल पहिला मुख्यमंत्री झाल्यानंतर वेगवेगळे प्रकल्प त्यांनी मार्गी लावलेले होते। त्यामुळे कुठेतरी शिवसेना आणि भाजपला महाराष्ट्रामध्ये वाढण्यामध्ये मोठा फायदा झालेला होता। इतकंच नव्हे तर मुंबईमधील 50हून अधिक उड्डाणपूल त्यांच्याच कार्यकाळात मंजूर झालेले होते। आता सध्या एकंदरीतच मुंबई नव्हे तर महाराष्ट्रावर शोककळा पसरलेली आहे। एकूणच हळूहळू करून सर्व नेते मंडळी आहेत ते या ठिकाणी येण्यास सुरुवात होईल। माटुंगा या त्यांच्या निवासस्थानी त्यांचं पार्थिव 11 वाजल्यापासून 2 वाजेपर्यंत अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल। नंतर 2 वाजता दुपारी त्यांची अंत्ययात्रा निघेल आणि ती दादर स्मशानभूमीमध्ये त्यांच्या पार्थिवावरती अंत्यसंस्कार केले जातील। एकूणच नगरसेवकापासून आपण पाहिला असेल मनोहर जोशी यांचा प्रवास खूप चांगल्या प्रकारे शिवसेना वाढीमध्ये त्यांचं मोठं योगदान होतं। महापौर असेल, आमदार असेल, इतकंच नव्हे तर मुख्यमंत्री पदानंतर केंद्रीय मंत्रिपदापर्यंत त्यांनी मजल मारली। लोकसभेचे ते अध्यक्षही होते। इतकंच नव्हे तर दादर सारख्या ठिकाणी वाढल्यामुळे क्रिकेट सारखा आवडती त्यांचा छंद होता। त्यांनी क्रिकेटमध्ये मुंबई क्रिकेट असोसिएशनचं अध्यक्षपद 4 टर्म भूषवलेलं होतं। त्यानंतर ते BCCIचे उपाध्यक्ष होते। एकूणच जर सर्व क्षेत्रांमध्ये पाहिलं त्यांनी लिहिलेली 15 पुस्तकं सुद्धा आहेत। त्यामुळे सर्व क्षेत्रांवरती आपल्याला म्हणता येईल, फक्त राजकीय क्षेत्रांवरती नव्हे तर त्यांनी स्थापन केलेली कोहिनूर इन्स्टिट्यूट असेल, मुलांना टेक्निकल नॉलेज देण्याचं काम असेल, त्याच्याबद्दल त्यांची आवड आणि हातखंडा होता। त्यामुळे एकूणच सर्व क्षेत्रांमध्ये आता शोककळा आहे आणि थोड्याच वेळामध्ये म्हणजे अवघ्या पुढच्या 2 तासांमध्ये त्यांचं पार्थिव आहे ते त्यांच्या घराकडे रवाना होईल आणि एकूणच सर्व शिवसैनिक आणि शिवसेनेचे नेते त्यांच्या अंत्यदर्शनासाठी पोहोचतील। करण नक्कीच चेतन, या बाबतीत नेमक्या आज काय काय घडामोडी घडतात वेळोवेळी तुझ्याकडनं ताज्या अपडेट घेतच राहू। मात्र तुर्तास या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी खूप खूप धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।